कपिल सुदाम पिंगळे राहणार रांजणगाव MIDC वाळूज या तरुणाच्या हत्येचा कट रचणारे फरार मास्टरमाइंड शिवराम हरिभाऊ ठोंबरे व पोलीस कर्मचारी अविनाश ढगे यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी लोकस्वराज आंदोलन मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक BR पारसकर, लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र सरचिटणीस नामदेव गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष VG डोईवाड, हनुमंत नामाकर, JJ मोरे यांनी प्रशासनाला केली आहे। औरंगाबादचे पोलीस आयुक्त माननीय प्रवीण पवार साहेब यांना निवेदन घेऊन भेटायला गेलो आणि त्यांना विनंती केली की जोपर्यंत कपिल पिंगळेचे हत्यारे तुम्ही अटक करणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहाची त्या अंत्यविधी करणार नाही। आणि चक्र फिरले आणि ताबडतोब आमची बॉडी ताब्यात घेतण्या अगोदर ते चारही आरोपी पोलिसांनी अटक केली, परंतु जो प्रमुख आरोपी आहे शिवराम ठोंबरे याला अजूनही अटक झालेली नाही। शासन आणि राज्यकर्ते हे दोन्ही मिळालेले आहेत, परंतु एक तिसरा डोळा म्हणून आम्ही त्या मीडियाकडे पाहतो। त्या मीडियाला आमची विनंती आहे की कपिल पिंगळे सारख्या या मातंग समाजातील तरुणाची जी निर्गुण हत्या झाली आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये महायुतीचं सरकार आल्यापासून वेळोवेळी मातंग समाजावर अन्याय होत आहेत आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मीडियाच्या माध्यमातून आमची विनंती आहे तुम्हाला की कपिल पिंगळे त्याचे हत्यारे आणि जो सूत्रधार आहे शिवराम ठोंबरे आणि त्याला मदत करणारा जो अविनाश ढगे नावाचा एक पोलीस कर्मचारी आहे त्याला जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत हे लोकस्वराज्य आंदोलन संघटना थांबणार नाही। त्या पत्रकार परिषदेला नांदेडहून डोईवाड साहेब आलेले आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथून पुढचा जो लोकस्वराज्य आंदोलनाचा जो अजेंडा आहे तो या ठिकाणी सांगावा। बसूनच बोला। आमच्या सगळ्या पत्रकाराला विनंती आहे की माझ्या मिस्टरांना न्याय द्यावा, कारण की त्यांची हत्या केलेली आहे आणि त्यांचा पूर्ण न्याय पाहिजे। आम्हाला दिलासा नाही पाहिजे की आम्ही देतोय म्हणून, आम्हाला पूर्ण न्याय पाहिजे आणि जे काय असेल ते पूर्ण समोर आलं पाहिजे। जेवढे त्याच्यामध्ये तेवढे पूर्ण पुढे आले पाहिजे आणि पूर्ण अटक झाली पाहिजे आणि प्रत्येकाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। ती किती असू, त्याच्यामध्ये 4 असू, 5 असू, 6 असू, जेवढ्यांनी माझ्या मिस्टरांना मारलेलं आहे तेवढ्यांना फाशीच झाली पाहिजे। नुसतं कोर्टात हजर नाही करायचं किंवा न्याय नाही, फाशी देतो असं दिलासा नाही द्यायचा पाहिजे आम्हाला। त्यांना आमच्या नवऱ्याला त्यानं तडफडून मारलं तसा त्याला फाशीची सजा झाली पाहिजे। आम्हाला जीवाला जीव पाहिजे। न्याय म्हणजे काय, थोडे दिवस ठेवतील परत त्यांना सोडून देतील, आम्हाला तसं नाही, आम्हाला जीवाला जीव पाहिजे। आमच्या नवऱ्याला त्यानं एवढं तडफडून मारलं, काहीच त्यांचा दोष नसताना त्यांना एवढे वार केले ते तसंच सगळे म्हणतात की हरिभाऊ ठोंबरेचं त्यांच्या दोघांचं हे होतं, त्या दोघांचं जर हे असतं तर ते एकटेच गेलेच नसते ना, त्यांनी पण 4-5 जण नेले असते ना। सगळे म्हणतात त्यांनी पण सुपारी घेतली, त्यांनी जर सुपारी घेतली असती तेवढी पब्लिक असती। जसं त्या आरोपीला कळलं की त्यानं माझ्या नवऱ्याने सुपारी घेतली होती, तर त्या आरोपीनं त्याचं सुद्धा नाव सांगायला पाहिजे की माझ्या नवऱ्यानं सुपारी कोणाकडून घेतली होती, त्याला मारायची सुपारी घेतली होती ना, ती सुपारी कोणी दिली होती? मी त्यांची पत्नी। मी मोठी आहे, ती लहान। माझं नाव कल्पना कपिल पिंगळे, माझं प्रिया कपिल। मुलं किती आहेत? माझे 2, एक मुलगी मुलगा, माझे 2 मुलं आहेत। काय नाव आहे त्यांची? एक प्रिन्स कपिल पिंगळे, एक केवांश कपिल पिंगळे।